Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. My voice is clear. And everyone, mark your attendance in chat box and open your geography textbook also. जरा सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा आणि भूगोल जॉग्रफीचं टेक्स्टबुक ओपन करा सगळ्यांनी. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. ओके, लेट्स स्टार्ट. स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? स्क्रीन सबको विजिबल है? Okay, let's start. So we have already started lesson number 9, right? Agriculture. आपण lesson number 9 कृषी हा लेसन ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे, राईट? तर फर्स्ट अपॉन आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही ऑक्युपेशन्स आहेत ते बघितले होते. म्हणजे शेतीला पूरक जसे जे व्यवसाय आहेत ते आपण बघितले होते लास्ट टाइम. ओके, त्याच्यानंतर आपण काय स्टडी केलं? डिफरंट टाइप्स ऑफ काय आपण स्टडी केला होता? डिफरंट टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर, राईट? सॉरी, डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग. चला, कोण सांगणार मला? विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग? शेतीचे प्रकार कुठले कुठले आहेत? कोण सांगणार मला? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. चला, सगळ्यांनी आन्सर करायचंय. मी क्वेश्चन होमवर्कला सुद्धा दिला होता. विच आर डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग? शेतीचे विविध प्रकार कुठले? ओके, कोण सांगणार? प्रथमेश. हॅलो मॅम. येस. शेतीचा पहिला प्रकार आहे निर्वाह शेती. निर्वाह शेतीमध्ये स्थलांतरित शेती व सखोल शेती येते. आणि शेतीचा दुसरे प्रकार आहे व्यापारिक शेती. व्यापारिक शेतीमध्ये विस्तृत शेती व मळ्याची शेती व मंडई बागायती शेती व फलोद्यान शेती येते. ओके, व्हेरी गुड. चला, इंग्लिश मीडियम मधून कोण सांगणार? विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ? कोण सांगेल? ओके, आदिती, शेतीचे प्रकार कुठले? शेतीचे मुख्य 2 प्रकार आहेत, निर्वाह शेती व व्यापारी शेती. निर्वाह शेतीमध्ये 2 उपप्रकार असतात, स्थलांतरित शेती व सखोल शेती. व व्यापारी शेतीमध्ये 4 उपप्रकार असतात, विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती व फलोद्यान शेती. येस, व्हेरी गुड. तर बघा, तर कुठले कुठले टाइप्स होते फार्मिंगचे? देर आर 2 मेन टाइप्स ऑफ फार्मिंग. ओके, सबसिस्टन्स फार्मिंग अँड कमर्शियल फार्मिंग. ओके, सबस्टियन्स फार्मिंग मध्ये इंटेन्सिव्ह फार्मिंग अँड शिफ्टिंग कल्टिवेशन. देन कमर्शियल फार्मिंग मध्ये 4 टाइप्स होते, सब टाइप. एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग, प्लांटेशन फार्मिंग, मार्केट गार्डनिंग अँड हॉरिकल्चर. ओके, तर शेतीचे 2 पहिले मुख्य प्रकार कुठले? निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. निर्वाह शेतीमध्ये उपप्रकार कुठले होते? स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. देन विस्तृत शेती. व्यापारी शेतीचे 4 उपप्रकार आहेत: विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती. ओके, चला, तर मला आता शिफ्टिंग कल्टिवेशन हा जो टाइप आहे फार्मिंगचा तो कोण मला एक्सप्लेन करणार? स्थलांतरित शेती कोण एक्सप्लेन करणार मला? चला, स्थलांतरित शेतीबद्दल कोण सांगेल? ओके, दीपिका. हॅलो मॅम. येस.
Shifting cultivation is a primitive type of cultivation. This type of cultivation is practiced in the tropics in densely forested areas or hilly tracts. The farmer initially selects a piece of land in the forest in order to make it cultivable. He clears the land by cutting down the trees, plants, removing the shrubs and grass. Once the cut trees dry out, he burns them. The leftover ash gets mixed in the soil and acts as manure. Sowing and harvesting is done before the rainy season. The production obtained from this is not sufficient to fulfill the food requirement. Hence, people undertake hunting, fishing, and gathering of bulbs and roots from forest. ओके, अजून कोण मराठी मधून कोण सांगणार? चला, बाकीचे स्टुडंट सुद्धा आहेत ना क्लासमध्ये, त्यांनी सुद्धा सांगा. अनघा, अनघा स्विच ऑन युअर माईक. आहे का अनघा क्लासमध्ये? अनघा, स्थलांतरित शेती एक्सप्लेन करायचं, स्पष्ट करा. माझा आवाज येतोय अनघा? ओके, स्विच ऑन युअर माईक अनघा. ओके, माईक प्रॉब्लेम आहे. माहिका, स्थलांतरित शेती स्पष्ट करा. स्थलांतरित शेतीबद्दल सांग माहिका. चला पटापट आन्सर करा. बघून तर तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला मी तर लर्न सुद्धा करायला सांगितलं. जो आहे तो ओके. भटकती शेती प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. उष्णकटिबंधातील दाट अरण्याच्या वन प्रदेशातील तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती केली जाते. शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या तुकड्याची निवड करतो. ती जमिनीचा तुकडा शेती योग्य करण्यासाठी झाडे झुडपे गवत कापतो. जमीन मोकळी करतो. कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो. त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून मृदेत मिसळली जाते. पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो व उत्पन्न घेतो. ओके, तर बघा काय सांगितलं होतं. शिफ्टिंग कल्टिवेशन, स्थलांतरित शेती. Shifting cultivation is a primitive type of cultivation, and this type of cultivation is practiced in the tropics in densely forested areas or hilly tracts. ही जी भटकी शेती आहे, हा प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. उष्णकटिबंधाचं जे दाट जंगल असतं किंवा डोंगराळ भागात ही अशा प्रकारची शेती केली जाते. या शेतीसाठी फार्मर इनिशियली सिलेक्ट्स अ पीस ऑफ लँड इन द फॉरेस्ट. ओके, शेती करण्यासाठी शेतकरी पहिले काय करतो, जंगलातील वनाच्या जमिनीच्या तुकड्याची निवड करतो. ओके, दे इन ऑर्डर टू मेक इट कल्टिवेबल ही क्लिअर्स द लँड बाय कटिंग डाऊन द ट्रीज, प्लांट्स, रिमुव्हिंग दी श्रब्स अँड ग्रास. बघा, आता तो जमिनीचा जो तुकडा निवडतो, ते तुकडा तो शेती योग्य करण्यासाठी तो काय करतो, शेतकरी झाडे झुडपे व तिथले गवत कापतो, जमीन मोकळी करतो. ओके, वन्स दी कट ट्रीज ड्राय आउट ही बर्न्स देम अँड द लेफ्ट ओव्हर ॲश गेट्स मिक्स इन दी सॉइल अँड ऍक्ट्स ॲज मॅन्युअर. तो काय करतो, ते सगळे जाळलेले झाडे झुडपे आहेत, ओके, त्याची जी राख आहे ती तो मातीत मिसळून ठेवतो. ओके, म्हणजे खत म्हणून तो यूज करतो. ओके, सोविंग अँड हार्वेस्टिंग इज डन बिफोर द रेनी सीझन. आणि याच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो आणि उत्पादन घेतो. ओके, द प्रोडक्शन ऑब्टेन फ्रॉम दिस इज नॉट सफिशियंट टू फुलफिल द फूड रिक्वायरमेंट. हेन्स पीपल अंडरटेक हंटिंग, फिशिंग अँड गॅदरिंग ऑफ बल्ब्स अँड रूट्स फ्रॉम फॉरेस्ट. बघा, ही जी शेती आहे, या शेतीतून जे काय अन्नधान्य मिळतं त्याच्यातून आपली जी गरज आहे ती भागवली जात नाही. त्यामुळे जो शेतकरी आहे तो शिकार करतो, मासेमारी करतो, जंगलातील फळे कंदमुळे गोळा करतो. ओके, कळालं सगळ्यांना? शिफ्टिंग कल्टिवेशन कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. स्थलांतरित शेतीबद्दल कळालं का?
ओके चला नेक्स्ट आहे एक्सप्लेन करणार मला प्लांटेशन फार्मिंग म्हणजे मळ्याची शेती. कोण एक्सप्लेन करणार मला? प्लांटेशन फार्मिंग मळ्याची शेती. मळ्याची शेती. ओके प्रथमेश. हॅलो मॅम. यस. शेतात क्षेत्र 40 हेक्टर किंवा अधिक असते. शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्याच पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती असते. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. या प्रकारच्या शेतीत सुरुवात व विस्तार विशेषतः काळात कॉलोनियल पिरियड झाला. बहुतांश मळ्याची शेती ही उष्णकटिबंधातच केली जाते. दीर्घकालीन पिके शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब निर्यातक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठ्या भांडवल गुंतवणूक करावी लागते. मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत. या प्रकारची शेती भारतसह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. ओके बघा तर प्लांटेशन फार्मिंग मळ्याची शेती. ओके फार्म साइज इन प्लांटेशन ॲग्रिकल्चर इज 40 हेक्टर्स और अबाव. तर या प्रकारच्या शेतीमध्ये जे शेतीचं जे हे असतं एरिया क्षेत्र ते 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असतं. 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त. ॲज अ प्लांटेशन ॲग्रिकल्चर इज प्रॅक्टिसाइज इन हिली ट्रॅक्स. यूज ऑफ मशीन्स इज नॉट पॉसिबल अँड हेन्स लोकल मॅनपॉवर बिकम्स इम्पॉर्टंट. बघा ही शेती प्रामुख्याने डोंगर उतारावर करतात. ओके म्हणजे तिथे माउंटन वगैरे डोंगरच्या साईडला करतात. त्यामुळे तिथे यंत्राचा जास्त यूज केला नाही जात. फक्त मनुष्यबळाचा जास्त यूज केला जातो. ओके द क्रॉप फॉर विच जिओग्राफिकल कंडिशन इज फेवरेबल इज प्लांटेड अँड दिस इज अ सिंगल क्रॉप कल्टिवेशन प्रॅक्टिस टू. बघा तर त्या प्रदेशामध्ये ज्या पिकाला म्हणजे तिथलं जे वातावरण ज्या पिकासाठी योग्य तेच पीक तिथे घेतलं जातं. ओके म्हणजे त्याला आपण एक पीक पद्धतीची शेती असं बोलतो. ओके दिस टाइप ऑफ ॲग्रिकल्चर डज नॉट प्रोड्यूस फूड ग्रेन्स. ओनली कमर्शियल क्रॉप्स लाईक टी, रबर, कॉफी, कोकोनट, कोका, स्पायसेस एक्सेट्रा आर प्लांटेड. मग या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन होत नाही. केवळ म्हणजे जे व्यापारी पिके असतात ज्याच्यातनं आपल्याला सगळं पैसा वगैरे मिळतो. ओके प्रॉफिट होणार आहे. आपला आर्थिक व्यवस्था चांगली होणार आहे. तर ते तसेच उत्पादन घेतले जातात. तेच पिकं काढली जातात. फॉर एक्झाम्पल चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ. ओके नंतर काय सांगितलं त्यांनी की आता अशा प्रकारची शेती कुठे केली जाते. दिस टाइप ऑफ ॲग्रिकल्चर इज प्रॅक्टिसाइज इन इंडिया अँड अदर साऊथ एशियन कंट्रीज, आफ्रिका, साऊथ अँड सेंट्रल अमेरिका. ओके मग या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका या प्रदेशात केली जाते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. माईक ऑन करायचा नाहीये, माईक ऑफ करा. हा तर इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग मध्ये शेतीचे वेगवेगळे प्रकार बघितले आपण. घरी तुम्ही जर रीड केला असेल लेसन तर तुम्हाला कळेल. ओके चला मग पुढे जाऊया आपण. थोडासा पार्ट बाकी आहे त्यानंतर आपला लेसन कंप्लीट होईल. तर आपण पुढे जाऊया. ओके तर आपला पार्ट चालू झालेला आता. हां
ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम. आता ॲग्रो टुरिझम म्हणजे काय? कृषी पर्यटन. टुरिझम माहिती आहे तुम्हाला? टुरिझम, टुरिस्ट कोण असतात? टुरिस्ट प्लेस माहिती आहे आपण बोलतो म्हणजे तिथं पर्यटक स्थळ आहे. ओके, त्याला बोलतात टुरिस्ट प्लेस. आणि टुरिस्ट कोणाला बोलणार? जे पर्यटक असतात ज्याला जाऊन भेट देतात. ओके, मग इथं ॲग्रो टुरिझम काय सांगितलंय म्हणजे कृषी पर्यटन. ओके, ॲग्रो टुरिझम म्हणजे काय? कृषी पर्यटन. बघा काय हे आहे कन्सेप्ट बघूया आपण. ॲग्रो टुरिझम इज अ न्यू फील्ड इन टुरिझम. बघा, कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे. In the tropics, various types of agricultural products are cultivated. Hence, there is a greater scope for agrotourism. काय सांगितलं बघा, उष्ण कटिबंध बंदीय देशामध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात. त्यामुळे कृषी पर्यटनास मोठा वाव आहे. In agrarian countries, the rural area life, local customs and culture are utilized for agrotourism. See figure 9.13. बघा काय सांगितलंय, कृषी प्रधान देशामध्ये ग्रामीण भागाची संस्कृती, चालीरीती आणि जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो. बघा इथे तुम्हाला साईडला पिक्चर मध्ये दिसतंय, ते 2 पिक्चर दिलेले आहेत तिथे बरोबर त्यांनी शेतीचं त्यांनी कृषी बद्दल जे काही तिथल्या संस्कृती आहे, तिथल्या चालीरीती आहे, जीवन आहे ते त्यांनी सांगितलंय. बघा त्यांचे घरं त्यांनी दाखवली आहे शेतातली. ओके, बैलगाडी वगैरे असं त्यांनी तिथे तयार केलेलं आहे. सिटी dwellers आर क्युरियस अबाउट द फार्मर्स लाईफ अँड एन्व्हायरमेंट. आता शेतकरी, त्याचे घर, त्यांचं आहार, ओके, शेती, त्यांचा परिसर या सर्वांचं कुतूहल आणि नाविन्य कोणाला असतं? जे शहरी लोकांमध्ये राहतात ना. आता जे सिटीमध्ये लोक राहतात त्यांना या अशा प्लेसला विजिट द्यायला खूप म्हणजे हे असतं, एक्साइटेड असतात ते. ओके, तुम्ही सुद्धा बघा गावाला, इथून आता तुम्ही सिटीमध्ये राहता, गावाला गेल्यावर तुम्ही खूप एक्साइटेड असतात ना बुलक कार्ड बघण्यासाठी, असे डिफरंट ॲनिमल्स बघण्यासाठी, शेती वगैरे बघण्यासाठी. ओके, तसंच त्यांनी सांगितले की जे शहरातली लोक आहेत ना ती या प्लेसला जाऊन विजिट देतात. ओके, ॲग्रो टुरिझम. मेनी ऑफ देम विजिट रुरल एरियाज जस्ट टू सी धीस. ॲग्रोटुरिझम इज फायनान्शियल बेनिफिशियल फॉर द फार्मर अँड हिज विलेज. बघा काय सांगितलंय, आता हे सगळं पाहण्यासाठी शेताचं म्हणजे शेतकरी त्याचं घर वगैरे पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागामध्ये जातात. आणि कृषी पर्यटनामुळे शेतकरी आणि त्याच्या गावाला सुद्धा आर्थिक काय होते, मदत होते. बरोबर ना? आता जसे टुरिस्ट बनून जातात सिटी मधली जी सगळी पीपल्स आहेत, लोक आहेत सिटी मधली, ते तिथे टुरिस्ट बनून जातात. बरोबर, मग ते बघण्याचं सुद्धा चार्जेस घेत असतील ना, मग तसं त्यांना इकॉनॉमिकल बेनिफिशियल होतं, आर्थिक त्यांना पैसे मिळतात आणि त्यांचं तसं आर्थिक मदत होते त्यांना. कळालं सगळ्यांना? ॲग्रो टुरिझम इथपर्यंत कळालं का? हा पॅरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, पुढे बघा. आता तुम्हाला इथे काय दिलंय, यूज युअर ब्रेन पॉवर, चूज 1 in each पेअर. काय सांगितलं आपण बघूया. ऑब्झर्व द पिक्चर्स ऑफ द सम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स गिवन इन द फिगर 9.14. टिक वन्स यू लाईक, लेटर डिस्कस युअर चॉईसेस. बघा चला, आता याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेत, व्हेजिटेबल्सची पिक्चर्स दिलेले आहेत आणि फ्रुट्सचे सुद्धा दिलेत. आता तुम्हाला जे चांगले वाटतायत त्या जोडीतलं एक फळ किंवा भाजी तुमच्या आवडीनुसार काय करायचं, टिक करायचंय. ओके, आता तुम्ही इथं फर्स्ट तर तुम्हाला दिलाय रेडिश, मुळा आहे, त्याच्यामधल्या दोघांपैकी तुम्ही कशाला टिक करणार? फर्स्ट जो पिक्चर आहे रेडिशचा, त्या दोघांपैकी तुम्ही दोन्ही मुळांमधलं तुम्ही कुठला टिक करणार? बघा सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन केलंय ना. ओके, फर्स्ट वाला. खूप जण बोलतायत फर्स्ट वाला टिक करणार आहे. ओके, बाकी जण काय बोलतायत? ओके, मोस्टली तुम्ही काय करणार, जे चांगलं दिसतंय त्याला टिक करणार, राईट ना. फर्स्ट मध्ये बघा
फर्स्ट टू पिक्चर मध्ये जो मुळा आहे रॅडिश आहे तो फर्स्ट वाला तुम्हाला एकदम चांगला वाटतोय तर तुम्ही त्याला टिक केलं. ओके, तो सिलेक्ट केला. सेकंड मध्ये मँगो आहे फ्रूट, त्याच्यामध्ये पण बघा दोघांपैकी तुम्हाला जो फ्रेश वाटतं तुम्ही त्याला हे करणार, टिक करणार. थर्ड मध्ये बनाना सुद्धा बघा, फर्स्ट वाला मला तर वाटतं सगळेजण फर्स्ट वाला चूज करेल. राईट, सेकंड वाला तुम्हाला वाटतं थोडासा खूप दिवस झालेला आहे. ओके, तर आता तुम्ही जे फ्रेश आहे तुम्हाला पिक्चर मध्ये जे फ्रेश वाटतात फ्रुट्स व्हेजिटेबल ते तुम्ही काय केले, सिलेक्ट केले. राईट, आता याचं मागचं जे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघूया. ओके, चला आता इथे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन दिले. आफ्टर द डिस्कशन यू मे हॅव रिअलाइज दॅट दोज फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स दॅट लुक फ्रेश अँड अट्रॅक्टिव्ह मे नॉट हॅव बीन रायपन युझिंग प्रॉपर मेथड. आता तुम्ही काय केलंय, जे तुम्हाला फ्रेश दिसत होते फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ते तुम्ही सिलेक्ट केले. ओके, पण जर डिस्कशन केलं, आता तुमच्याकडे रिअल असेल समोरासमोर तर तुम्ही ते बघितल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की जे दिसायला चांगली असणारी फळं आणि भाज्या नेहमी हे योग्य पद्धतीने पिकवलेले असतात असं नसतं. ओके, जे तुम्हाला आता इथे जे इथे तुम्हाला बनाना फर्स्ट वाला जो तुम्हाला फ्रेश वाटतोय पण तो फ्रेश आहे पण तो जसा नॅचरली त्याच्या ग्रोथ व्हायला पाहिजे. ओके, जसं नॅचरली तो रायपन व्हायला पाहिजे, पिकायला पाहिजे होता तसा तो पिकवला नाहीये. ओके, त्याला आर्टिफिशियली काय केलं, रायपन केलेला असतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही काय बोलतात त्याला केमिकल्स वगैरे यूज करून ते काय करतात त्याला राईप करतात, त्याला पिकवतात. ओके, पुढे दिलंय बघा त्यांनी, ॲट टाइम्स इन ऑर्डर टू गेट दी प्रोड्यूस अर्लियर artificial chemicals pesticides are employed profusely. These facilitated quicker production and the produce appears fresh and attractive. बघा काय सांगितलंय, आता तुम्हाला दिसणारे जे काही फ्रेश व्हेजिटेबल्स आणि हे हे चांगल्या योग्य पद्धतीने पिकवले असं बोलता येणार नाही. ते काय करतात, लवकरात लवकर पिकावं. आता तुम्ही आता समजा केळीची झाडं लावलेत, आता जर तुम्हाला त्याला जास्त टाइम जात असेल आणि तसं तुमचं मार्केट मधलं तसं तुमचं हे पण होईल ना, भाव कमी होईल. मग तुम्हाला त्याच भावामध्ये त्याच सीझन मध्ये ती केळी पाहिजे, तर काही जण काय करतात की त्याच्यावर आर्टिफिशियल केमिकल्स वगैरे यूज करून ती केळी पटकन पिकवतात, पटकन राईप करतात. ओके, मग याचं काय त्यांनी सांगितलं, ती पिकं ती जी फ्रुट्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत लवकरात लवकर आणि त्यांचं जास्तीत जास्त उत्पादन मिळावं यासाठी फळं आणि भाज्यांवर जी कृत्रिम रसायने आहेत म्हणजे केमिकल्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत आणि औषधाचा काय केला जातो, वापर केला जातो. ओके, मग त्यातून ते जे प्रोडक्शन आहे ते आपल्याला लवकर होतं, त्याच्यातनं आपल्याला उत्पादन लवकर मिळतं, पण ते आकर्षकही दिसतं, अट्रॅक्टिव्ह सुद्धा दिसतं. However, such a products are harmful to health. Also, they do not last long after purchase. बघा, अशी जी उत्पादनं असतात ती आरोग्याला आपल्या हानिकारक असतात आणि बाजारातून विकत आणल्यानंतर अशी फळं आणि भाज्या जास्त काळ टिकत नाही. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का? बघा आता तुम्हाला जी अट्रॅक्टिव्ह वाटत होता, तुम्हाला काय वाटत होतं की जे अट्रॅक्टिव्ह व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आहेत ते एकदम चांगले असतील, आपल्या हेल्थसाठी चांगले असतील, पण नाही, तेच काय असतात आपल्याला हार्मफुल असतात, कारण ते केमिकल्स पेस्टिसाइड याचा यूज करून ते राईप केलेले असतात, पिकवलेले असतात. ओके, कळालं सगळ्यांना? तर आता नेक्स्ट टाइम पासून तुम्ही जरा मार्केटमध्ये जाणार तेव्हा फ्रुट्स नाही तर व्हेजिटेबल्स परचेस करताना जरा हे जे आहे आपण शिकलोय ते जरा डोक्यात ठेवून तुम्ही काय करा, परचेस करा. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का तुम्हाला? ॲग्रो टुरिझम. ओके, चला पुढे जाऊया. आता आपल्याला काय दिलंय बघा, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन मार्केटिंग सिस्टीम. आता हे सगळं आपण ऍग्रिकल्चर बद्दल बघितलं, फार्मिंग बद्दल बघितलं. आता त्या फार्मिंग मधनं जे क्रॉप्स येतात त्याचं मार्केटिंग मध्ये कसं, म्हणजे मार्केटिंग सिस्टीम कशी चालते
ते आपण बघूया. ओके, मार्केटिंग मध्ये कसं त्यांचं सिस्टमॅटिक काय बोलतात तो माल नेतात आणि कसं ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. ओके, ते बघूया आपण. मार्केटिंग सिस्टीम. Marketing system are necessary for market making the goods produced by the farmers available to the consumer at a fair price in and in time. बघा काय सांगितलंय मराठी त्याला बोलतात मार्केटिंग सिस्टीमला विपणन व्यवस्था. ओके, काय सांगितलं शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा योग्य दरामध्ये आणि योग्य वेळेत ग्राहकांसाठी पोहोचवण्यासाठी मार्केटिंग सिस्टीम काय असते आवश्यक असते. विपणन व्यवस्था काय असते आवश्यक असते. The importance of marketing system in countries like India will become clear from the following points. काय सांगितले भारतासह देशामध्ये या व्यवस्थेचे महत्त्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल. बघा त्यांनी पॉइंट्स दिलेले आहे. ऍग्रिकल्चर इन इंडिया इज स्कॅटर्ड ओव्हर वास्ट एरियाज. काय सांगितलंय भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे. ओके, खूप म्हणजे भारताची शेती ही मोठ्या मोठ्या प्रदेशात अशीच पसरलेली आहे. विखुरलेली म्हणजे स्कॅटर म्हणजे पसरलेली आहे. ऑल फार्मर्स आर नॉट ऑर्गनाइज. सर्व शेती संघटित नाही. मोस्ट ऑफ दी फार्मर्स आर इकॉनॉमिकल वीक and cannot market their production in their own. That is why the system of agricultural produce market committees is established at the taluka level. At these places, farmers bring their produce and sell to the traders. बघा काय सांगितलंय अनेक शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या काय असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक जे काही पैसे कमी असल्यामुळे ते शेती जे त्यांच्या शेतीतलं जे माल आहे त्याचं मार्केटिंग करत नाही आणि करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार अशा समितीची काय केलेली आहे उभारणी केलेली आहे आणि या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात आणि व्यापाऱ्यांना विकतात. ओके, कळलं सगळ्यांना. ॲज अ फार्म प्रोड्यूस इज पेरिशेबल देअर हॅज to be proper arrangement for its sale. Institutes like farmers organization, consumers, societies, etc. help in this task and try to protect farmers from the exploitation by agents, mediators and others. बघा शेतातील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते. यासाठी शेतकरी संघटना, ग्राहक पेठ, सहकारी संस्था इत्यादींची मदत होते. यामुळे दलाल, मध्यस्थ इत्यादीकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक काय होते टाळता येते. ओके, नेक्स्ट. Some of the farm produce is directly used by industry as a raw material. International markets are now becoming easily available for farm produce due to the globalization. Many progressive farmers are using the modern technology in their farms. Also, they sell the produce with proper packaging. Hotels and malls also require agricultural produce on a large scale. By advertising on the internet, their products get sold in local as well as international market. बघा आता काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यासाठी कच्चा माल म्हणून यूज होतो. ओके, जागतिकीकरणामुळे कृषी मालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठही सुद्धा उपलब्ध होऊ लागली आहे. अनेक प्रगतशील शेतकरी त्यांच्या शेतात अत्याधुनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून त्याशिवाय शेतात तयार होणारी मालाची सुयोग बांधणी करून विकतात. म्हणजे प्रॉपर पॅकेजिंग करून ते काय करतात सेल करतात. हॉटेल, मॉल यांच्यासाठी सुद्धा असा शेतमाल मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. आंतरजालाच्या मदतीने जाहिराती देऊन म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट देऊन सुद्धा काय करतात इंटरनॅशनल मार्केट्स मध्ये शेतकरी आपला जो माल आहे तो काय करतात विकतात, सोल्ड करतात. कळलं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा सगळ्यांना. इथपर्यंत कळलं का? म्हणजे
नॉर्मल तुम्हाला सांगितलंय ते मार्केटिंग कशी करतात. ओके, ज्यांच्याकडे पैसे नाही तर त्यांनी काय करायचं मार्केटिंगसाठी, तर त्यांच्यासाठी एक कमिटी आहे. तालुका वाईज कृषी उत्पन्न बाजार, तिथे जाऊन ते काय करतात, त्यांचा माल द्यायचा, आणतात आणि तिथे ते व्यापाऱ्यांना विकतात. ओके, तर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते स्वतः जातात मार्केटमध्ये, ते त्यांचं करतात मार्केटिंग. ओके, कळालं सगळ्यांना. पुढे जाऊया आता आपण. लास्ट इन्फॉर्मेशन सांगितलं त्यांनी. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, फार्मिंग इन इस्रायल मध्ये कसा शेती प्रकार केला जातो, शेती कशी केली जाते बघा. इस्रायल इज अ मेजर एक्सपोर्टर ऑफ फ्रेश फार्म प्रोड्यूस. इट इज द मोस्ट ॲडव्हान्स कंट्री as far as agricultural technology is concerned. It has an adverse climate, serves scarcity of water, and more than half its land is occupied by the hot desert. But overcoming all these unfavorable conditions and persistently following the path of modernization of agriculture, it has taken a giant leap in the field of agriculture. बघा, मुळात त्यांनी सांगितलं इस्रायल हा विविध शेती उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. हा देश शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला आहे. तेथील प्रतिकूल हवामान, अर्ध्याहून अधिक क्षेत्र त्यांचं वाळवंटी आहे. पाण्याचे थोडंसं टंचाई आहे. या सगळ्या कंडिशनवर त्यांनी मात करून, प्रॉब्लेम्सवर त्यांनी मात करून त्यांनी आधुनिक शेतीची काय केलेली आहे, तास धरून गरुड झेप घेतलेली आहे. म्हणजे एवढं सगळं तिथे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे वाळवंट जमीन आहे, पाणी कमी आहे, शेतीला जसं पाहिजे तसं क्लायमेट नाही, तरी सुद्धा हा जो देश आहे शेतीसाठी सगळ्यात पुढे आहे, शेती ऍग्रिकल्चर मध्ये. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, इथेच आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. कोणाला काही डाऊट असेल तर आताच विचारा. ओके, चला मग आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. चला आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. चला आता मला ॲग्रो टुरिझम कोण एक्सप्लेन करणार? ॲग्रो टुरिझम कोण सांगेल मला? कृषी पर्यटन कोण एक्सप्लेन करणार मला? चला प्रत्येकाने आन्सर करायचंय. ओके, प्रथमेश. हॅलो मॅम. येस. कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे. उष्णकटिबंधीय देशांमध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात. त्यामुळे कृषी पर्यटनास मोठा वाव आहे. कृषी प्रधान देशांमध्ये ग्रामीण भागातील संस्कृती, चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो. शेतकरी त्याचे घर, आहार विहार, शेती परिसर या सर्वांचे कुतूहल व नाविन्य शहरातील लोकांना असते. ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात जातात. कृषी पर्यटनामुळे शेतकरी व त्यांच्या गावालाही आर्थिक लाभ होतो. ओके, व्हेरी गुड. अजून इंग्लिश मध्ये दीपिका. Agrotourism is a new field in tourism. In the tropics, various types of agricultural products are cultivated. Hence, there is greater scope for agrotourism. In agrarian countries, the rural life, local
customs and culture are utilized for agrotourism. City dwellers are curious about the farmers' life and environment. Many of them visit rural areas just to see this agrotourism is financially beneficial for the farmer and his village. ओके, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. मार्केटिंग सिस्टीम, विपणन व्यवस्था कोण एक्सप्लेन करणार? मार्केटिंग सिस्टीम, विपणन व्यवस्था. आदिती. हॅलो. येस. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचे महत्त्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल. भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे. सर्व शेतकरी संघटित नाहीत. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणा उभी केली आहे. शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते. यासाठी शेतकरी संघटना, ग्राहक पेठ, सहकारी संस्था इत्यादींची मदत होते. यामुळे दलाल, मध्यस्थ इत्यादींकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक टाळता येते. ओके, अजून कोण सांगेल? तेजल. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दराने व योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. भारतासारख्या देशातील विपणन व्यवस्थेचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. खुदलेली शेती, असंघटित शेतकऱ्याचे आर्थिक दुर्बलता, शेतमालाचे नाशवंत स्वरूप, इतर उद्योगांमध्ये शेतमालाचा कच्चा माल म्हणून वापरला जातो. जहागीरीकरणमुळे कृषी मालाला प्राप्त झालेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, हॉटेल, मॉल इत्यादी ठिकाणी शेतमालास असणारी मोठी मागणी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. शेतीपूरक असणारे व्यवसाय कोण सांगणार मला? एक्सप्लेन द ऍग्रिकल्चर रिलेटेड ऑक्युपेशन. शेतीपूरक व्यवसाय, शेतीला पूरक असणारे व्यवसाय कुठले कुठले आहेत फक्त सांगायचे आणि मग एक एक लाईन फक्त त्याच्याबद्दल एक्सप्लेन करायचे. कोण सांगणार? बाकीचे स्टुडंट? ओके, अनघा. हॅलो मॅम. येस. आपल्या रोजच्या जीवनात वापरात असलेल्या व्यवसायांपैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते. मला शेतीपूरक व्यवसाय कुठले कुठले आहेत ते एक्सप्लेन करायचे आणि त्याच्याबद्दल हॅलो मॅम. एक एक लाईन. पशुपालन,
वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांपासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. गुरे पालन, गाय, बैल, म्हैस, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते. शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे. मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे. भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे. व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यांसाठी केला जातो. शेळी व मेंढी पालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळी पालन व मेंढी पालन हे डोंगराळ तसेच निम-ओसाड कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहेत. नागरी वस्त्यांपासून दूर ग्रामीण व डोंगराळी भागात परिसरात असलेले खुरटे, गवत, झुडपे, बाभळी यांवर शेळ्या व मेंढ्या पोसल्या जातात. भारतात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो. लोकरीसाठीही मेंढी पालन केले जाते. ओके, वेट वेट. ओके, आता बाकीचे जे आहेत ते कोण एक्सप्लेन करणार? शेतीपूरक व्यवसाय. बाकीचे स्टुडंट सुद्धा आहेत ना क्लासमध्ये? माहिका, हा, बाकीचे कुक्कुटपालन कुक्कुटपालन. कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते. पसरदारी या शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वांवरही केला जातो. व्यापारी तत्वांवर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात. भारतात हा व्यवसाय शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो, कारण या व्यवसायाला शहरातून आयती बाजारपेठ उपलब्ध होते. काही भागांमध्ये सस्य पालन, एनिमल पालन. ओके, वेट. नेक्स्ट दीपिका. बाकीचे राहिलेले दीपिका एक्सप्लेन कर पटकन. आणि तुम्हाला सगळं काय एक्सप्लेन करायचं नाही, थोडं मेन पॉइंट एक्सप्लेन करायचं. तुम्ही पूर्ण पॅरा करताय. जर तुम्हाला 5 मार्क्सला आले तर तुम्ही ते 2 पेज आन्सर लिहिणार याचं. 5 मार्क्सला कमीत कमी 1 पेज नाही तर 1.5. तर त्याला रिलेटेड फक्त 2-2च पॉइंट्स लिहा ना. आता समजा कुक्कुटपालन आहे तर कुक्कुटपालन मध्ये मेन काय असतं, कोंबडीबद्दल थोडंसं सांगायचं, बाकी सगळं सांगायचं नाही. ओके, कळलं? ओके, दीपिका. Hello, ma'am. येस. Beekeeping. This occupation is undertaken to obtain honey and wax. Bees in order to collect honey hover around the plants that bear flowers. Pisciculture means fish farming. Farm ponds are dug out for this purpose. Water is stored in such ponds. Fish seeds are released in ponds for which seeds of freshwater spices are used. Sericulture. Silk thread is obtained from the cocoon of the silk moth. These Cocoon. threads are cocoon. Okay. Silk thread is obtained from the cocoon of the silk moth. These threads are very fine and strong, and from these one can weave soft silk cloth. अजून एक लास्ट आहे ना? Nursery. In the last few years, the area under floriculture, cultivation of medicinal and aromatic plants, and horticulture has increased. These plantations require a high standards of seedlings, cuttings, bulbs, and seeds. This has led to the development of nurseries. ओके, व्हेरी गुड. बघा, असे थोडेच म्हणजे त्याच्या रिलेटेडच पॉइंट सांगायचे. कळालं सगळ्यांना? पूर्ण पॅरा लिहत बसला तर तुम्ही वेस्ट जाईल ना. ते तुम्हाला सांगितलं थोडं 5 मार्क्सला जसं मार्क्स आहे तसं आन्सर लिहायचं. आता तुम्हाला समजा 1 सेंटेन्स मध्ये सांगितलं तर 1 सेंटेन्स मध्ये आन्सर यायला पाहिजे. ब्रीफ मध्ये सांगितलं तर ब्रीफ मध्येच लिहायचंय. ओके, आता हे जर 1 सेंटेन्स मध्ये असतं, हे जर क्वेश्चनचं आन्सर काय की विच आर द ॲग्रिकल्चर रिलेटेड ऑक्युपेशन, तर तुम्ही फक्त काय सांगायचं, नेमिंग करायची होती फक्त तुम्ही. कुठली शेतीपूरक कुठले व्यवसाय, पशुपालन, गुरेपालन, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन, देन रेशीम शेती आणि रोपवाटिका व्यवसाय. ओके, कळालं?
कळालं का सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. आन्सर कसे लिहायचे? ओके, चला मग इथेच आपला लेसन कम्प्लीट झालेला आहे. होमवर्क आहे तुम्हाला याचे एक्सरसाइज सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स घरी काय करायचंय लिहायचे. ओके ओके, नेक्स्ट क्लासमध्ये न्यू लेसन आपण स्टार्ट करूया. ओके, चला मग आपण क्लास लेफ्ट करू शकता तुम्ही. बाय एव्हरीवन अँड गुड नाईट. बाय, थँक्यू, गुड नाईट मॅम. बाय. चला क्लास लेफ्ट करा.